तर राज्यातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की राज्यामध्ये भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार आहे। विश्वसनीय सूत्रांनीही साम टीव्हीला माहिती दिल्याची समजते। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याचं सध्या कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे। जागा वाटपासंदर्भामध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला होता आणि या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की राज्यामध्ये आता भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवणार असल्याचं कळतंय। आपण या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सध्याची मोठी माहिती, भाजप 32 जागा लढवणार असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अगदी श्वेता, आज भाजपची दिल्लीमध्ये मोठी बैठक होत आहे। क्लस्टर वाईज भाजपच्या प्रमुख नेत्यांना राज्यातील या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी लोकसभेच्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे 48 पैकी 32 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि त्या सगळ्या जागांचा आढावा आज भाजपच्या वरिष्ठ नेते जे आहेत म्हणजे जे पी नड्डा असतील, गृहमंत्री अमित शाह असतील यांच्या समोर ठेवला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर श्वेता बघितला आपण तर ज्या उरलेल्या 16 जागा आहेत त्या 16 जागा शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट लढणार आहे। त्यापैकी जी माहिती मिळते सूत्रांकडून श्वेता, त्यानुसार अजित पवार यांचा गट फक्त 6 जागा लढणार असल्याचं देखील समजते। त्यामध्ये बारामती, शिरूर, भंडारा, गोंदियाची जागा अजित पवार यांच्या गटाला मिळू शकते अशा पद्धतीची देखील माहिती मिळते आणि एकनाथ शिंदे यांची सोबतची शिवसेना फक्त 10 जागांवरती निवडणूक लढणार असल्याची माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। श्वेता, यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सिटिंग जर आपण खासदारांची संख्या बघितली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत असलेल्या खासदारांची संख्या 13 आहे। त्या 13 पैकी नेमकं कुठल्या 3 खासदारांची तिकीट कापली जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 10 जागा फक्त एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळू शकतात अशा पद्धतीची देखील माहिती सूत्रांकडून दिली गेलेली आहे। त्यामुळे 32 जागांवरती भाजप फोकस करत आहे आणि त्या 32 जागांवरतीच आपले उमेदवार निवडून आणण्यावरती भाजपचा भर असणार आहे। त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काही प्रमाणात कॉम्प्रोमाइज करावा लागू शकते अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली गेलेली आहे। श्वेता, हा एक महत्त्वाचा निकष लावला जाणार आहे, जो निवडून येईल त्यालाच उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीचा एक निकष लावला जाणार आहे। त्यामुळे निवडून येणाऱ्याच उमेदवारावरती विश्वास जो आहे तो भाजपकडनं टाकला जाणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी श्वेता सांगतो, जी माहिती मिळते आपल्याला सूत्रांकडनं त्यानुसार सर्वे जे आहेत ते भाजपकडनं सुरू झालेले आहेत आणि त्या सर्वेचा आधार घेतच उमेदवारी दिली जाणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे नेमकं कुठल्या उमेदवारांची तिकीट कापली जातात आणि 32 जागांवरती भाजप नेमकं कुठल्या उमेदवारांना उभा करतात। आता भाजप 32 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं आता बोललं जात आहे, पण शिंदे गट आणि अजितदादा गट हे दोन्ही गट यासाठी सहमती दर्शवतील का?